गुड मॉर्निंग सर. निळकंठ म्हणाला की तुम्ही मला बोलवलं आतमध्ये. गुड. पवार, काल तुम्ही 5 मिनिटं लेट झाला होता. आज तुम्ही 5 मिनिटं वेळेच्या आधी आलात. अशी शिस्त पाहिजे. व्हेरी गुड. थँक्यू सर. कुठे आहे काय सर? डबा? काल मी तुम्हाला शाळेतून जाताना दळणाचा डबा दिला होता आणि आज तुम्हाला तो शाळेत येताना घेऊन यायचा होता वेळेत. तो दळणाचा डबा कुठे? अच्छा, तो डबा का सर? तो डबा सर, महारी लवकर यायच्या नादात डबा विसरलो. काय करायचं आता? हो, हॅलो पवार. पवार, पवार, ऐकू येत नाही का तुम्हाला? हो सर, ऐकू येतं सर मला. अहो, दळणाचा डबा कुठे? तुम्ही हरवलात, कोणाला दिलात की फेकून दिलात? पवार, लक्षात ठेवा, जर का तो डबा कुठे गहाळ झाला तर मी तुम्हाला उन्हामध्ये अंगठे धरून उभं करेन. कुठे डबा? सर डबा सर. प्रेमनाथ पवार सर. कोण बोल रे? थंडर थंडर डबा. गणपती तुम्ही विसरून गेला तिकडे. घेऊन या. कोण आहे? कोण आहे म्हणजे? आतमध्ये कसं काय आला तुम्ही? ह्यो काय बोलायला लागलाय? अरे कोण आहे हा? थंडर सर. थंडर? काय थंडर काय? थंडर. मी थंडर. माझं नाव थंडर. असं कसं नाव ठेवलं आई वडिलांनी? थंडर? हो सर, थंडरच सर. बरं झालं तुम्ही आलात ते. हा, बरं झालं. पवार, या अशा लोकांची तुमची संगत आहे? कोण आहे हा? गिरणीवाले सर, गिरणीवाले. डबा घेऊन आलेत सर. गिरणीवाला? अवा, गिरणीवाला कमी आणि मवालीत जास्त वाटतोय. या एवढा गिरणीवाला चकचकीत. गिरण अजून सुरू नाही झाली सर. गिरण सुरू झाली असती तर ओळखता पण आलं नसता सर. महत्वाचं काय सर? डबा सर. डबा, हे डबा धरून बसते सर. डबा महत्वाचा आहे सर. सर, हा हा तुमचा डबा सर. सर, मला एक 5 मिनिटं द्या सर, मी लगेच येतो सर. तुम्ही कामचुकारपणा करताय. कामचुकारपणा करताय तुम्ही. पवार, मला कामावरनं इकडे तिकडे गेलेलं अजिबात चालत नाही. मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. हो हेड सर. ते नाही देणार आहे पैसे. पैसे नकोत का तुम्हाला? मी देणार आहे पैसे. हा सर, तुम्ही पैसे देऊ नका सर. ओ गिरणीवाले थंडर, तुम्हाला पैसे हवेत ना? चला मी देतो सर. तुम्ही बाहेर चला सर. गिरणीवाले सर, मी आलो सर लगेच. पैसे देऊन येतो सर. सर सर, गिरणीवाले. हो काय करायला लागला तुम्ही? आणि मी गिरणीवाला आहे थंडर. आणि तो मवाली म्हणतो मला. हे काय मवालीचे कपडे आहेत? ही मवाली आहेत. अहो, ही थंडरची स्टाईल आहे. थंडरची स्टाईल. हा, तो मवाली म्हणतोय. मला काय नाही ते बडबडतोय. हेड सर कुठला? ह्याचं हेड आणि धड वेगळं करून प्रयोगशाळेत कुंबून ठेवतो बाटलीत. नाही नाही, असं सोडत नाही. थंडर, थंडी घे जरा. काय करतोस? काय थंडी? अहो, तो तुमचा पदोपदी अपमान करतोय. रमावती तुमचं एवढं नाव आहे, दबदबा आहे, आणि ह्यो तुम्हाला घरची कामं सांगतोय. थंडर, हे बघ ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू इथं कसं काय आलास? मी इथे कसं आलो म्हणजे? तुम्हीच म्हणला नव्हता की ह्यो डबा आणायचा म्हणून आज? काय उत्तेजन? तुम्ही मला काय म्हणला होता? काय? की ह्यो सुखात मी म्हातारा आहे, त्याचे वय झालंय, त्याला जमत नाही, त्याला मदत म्हणून करायला लागलोय. पण इथं आल्यावर काय बघतोय मी? तो माणूस तुम्हाला काम चुकार म्हणाला. त्याच्यात ह्यो अपमान मी सहन करू शकत नाही. तुम्हाला तो घरची कामं लावतो. तुम्हाला सांगतो, ह्यो सुखात मी 12 मुलकाचं पाणी प्यायलेलं आहे. याला असा सरळ करतो की नाही? थंडर, त्याची काही गरज नाही. आणि लक्षात ठेव, मी हे जे काही करतोय ना, ते हानकी वडीवसाठी करतोय. मला त्यांना भारीतलं गिफ्ट घ्यायचंय, म्हणून मला हे सगळं सहन करावं लागते. बाकी काही नाही. वैदे, ऐक ना, मी परत एकदा विचारते, मी येऊ का? प्रिया, एवढं काही मेजर काम नाहीये. बाबांच्या जयंतीसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या मी घेऊन येईन. मी खरं सांगू का?
किचनमध्ये जे काही झालं ना त्यानंतर जर तू इथे असशील ना तर मला जास्त रिलॅक्स फील होईल. ठीक आहे. लगेच जाईन आणि लगेच ये. हां